गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, गावातील सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सुफिया महबूब शेख. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज आपण येथे सर्वजण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. समोर होता एकच तारा, समोर होता एकच तारा, अन स्वप्ने पायदळी अंगार, पडली तरी उष कालाची, पडली तरी उष कालाची, हाती मात्र अंधकार. देश सारा उजळला जरी, देश सारा उजळला जरी, मराठवाड्याची काजळ रात, तेव्हा पेटली अग्निज्वाला, तेव्हा पेटली अग्निज्वाला, सर्व दूर अंगार मनात, सर्व दूर अंगार मनात. मित्रांनो, 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु आपला वनवास काही संपला नाही. अजूनही मराठवाड्यावर निजामाची सत्ता होती. ते स्वतंत्र भारताचे अस्तित्व मान्य करत नव्हते. निजामाच्या या अन्याय व अत्याचाराला जनता फार कंटाळली होती. या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभारण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावरून हैदराबाद संस्थानावर सशस्त्र पोलीस बळाचा वापर करण्यात आला. 13 सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आला. त्यामुळे हार पत्करत निजामाने माघार घेतला. या मुक्ती संग्रामातील नेत्यांचे अथक प्रयत्नानंतर व अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा. बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता. जो जलेगा उसी दिए में तो उजाला होगा, जो जलेगा उसी दिए में तो उजाला होगा. आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व या संग्रामात मोलांचे योगदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना मी वंदन करते आणि येथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.